दिल्ली हायकोर्ट म्हणले नवरा बायकोच्या संसारात जर नवऱ्याची प्रेयसी लुडबुड करीत असेल आणि त्याच्यात ती त्रास देत असेल बायकोला, तर त्या प्रेयसीकडूनच पोटगी घ्यायची त्या बायकोनं, बरोबर का? आता त्या प्रेयसीला ह्या बायकोला पोटगी देण्यासाठी ती प्रेयसी कुणाकडून घेणार आहे पैसे? नवऱ्याकडून. त्या प्रियकराकडून, म्हणजे हिच्याच नवऱ्याकडून घेणार. मग ह्या नवऱ्याला बायकोला बी दुहेरी खर्च द्यावा लागणार, प्रेयसीला बी दुहेरी खर्च करायचं. मग आता म्हणजे की बात पुढची ऐक माझी जरा. जर नवऱ्याच्या प्रेयसीकडून बायकोला पोटगी मिळणार असेल तर बायकोच्या प्रियकराकडून पण नवऱ्याला पोटगी मिळणार असणार ना. मग कशी काय मिळेल? समानता. पण नवरात घेणार नाही, दान सोडून दे. कापून सोडून द्यायचं? नको मला घ्यायचं म्हणायचं तर. पण त्या नवऱ्यालाच म्हणते लय भाड्या यो भाड खातो म्हणून, ऐका नाही. हो अरे नवऱ्याची तिकडून बी हे काय म्हणतात ना, कोंडी आहे का? बायकोच्या प्रियकराकडून घ्यावा का नाही बरं? आणि आईस के साथ जा करायचं मला भाड्या. असं सोडून दिलेलं असते त्याच्यामुळे पैसे घेऊन कशाला घ्यायचे? ती पुन्हा मान पैसे घेतले बोटगी मै घेते जगत असं आहेत. असा त्रास माझ्या प्रियकराकडूनच पैसे मागवतो मी, मला त्रास देतो ऐका. असं होईल म्हणजे समानतेच्या गोष्टी जर म्हणलं विचार केला तर मग बायकोच्या प्रियकराकडून सुद्धा नवऱ्याला पोटगी मिळायला पाहिजे दिल्ली हायकोर्टाच्या निकालाप्रमाणे, आहे का नाही? कारण काय फक्त नवऱ्यात थोड्या प्रकरण लपडे करायलेत, बाया बी आहेत की र, नवऱ्याच्या बायका सुद्धा आहेत की.